कसे आहात? मजेत आहात ना? खुश आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आणि आनंदी असाल. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आतापर्यंत मी तुमच्यासोबत भरपूर सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला इतके आवडले, त्याला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला. जसं की विद्या बालनचा अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन असेल, किंवा भारती सिंगचा इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन असेल, किंवा सारा अली खानचा 96 किलोवरून तिने 50 किलोपर्यंत तिचं वजन कसं केलं, तिचा कोणता डाएट प्लॅन होता, या सगळ्या गोष्टी मी मागच्या बऱ्याचशा डाएट प्लॅन्समध्ये शेअर केलेल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतक्या आवडल्या. ते पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला आणि तुमच्या इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स बघून तर खूपच छान वाटलं आणि मला खूप जास्त त्याच्यातून मोटिवेशनसुद्धा मिळालं. तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं इतका छान आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी. आपल्या व्हिडिओजला इतका छान व्ह्यूज तुमच्यामुळे येत आहेत आणि छान इतक्या तुम्ही कमेंट्स करता, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा, ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि जसं की सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन म्हणजे आपण सगळेच सेलिब्रिटी लोकांना बघून मोटिवेट होत असतो, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी. जसं की वेट लॉस असेल, ते सेलिब्रिटी लोक किती फास्ट त्यांचं वजन कमी करतात, म्हणजे डिलिव्हरीनंतरसुद्धा इतके स्लिम पुन्हा एकदा होतात की आपल्याला बघता क्षणी म्हणजे कधी त्यांची फिगर एकदम जाड असते आणि कधी एकदम पटकन ते बारीक होऊन जातात, आपल्याला समजतसुद्धा नाही. तर आपल्याला सुद्धा त्यांच्याकडून या गोष्टीसाठी तर इन्स्पायर्ड झालंच पाहिजे, नाही का? कारण इतकं फास्ट वेट लॉस करणं खूप जास्त अवघड असतं. आज मी पुन्हा एकदा अशाच एक सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन घेऊन आलेली आहे, जी सेलिब्रिटी जवळजवळ 100 ते 100च्या पण पुढे तिचं वजन तिने केलं होतं की झालं होतं हे मला माहीत नाही. पण एका मूवीमध्ये, जसं की दम लगा के हैशा ही मूवी जर तुम्ही पाहिली असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ती सेलिब्रिटी कोण आहे मला कमेंट करून सांगा. मी तर तुम्हाला सांगतेच. तर त्या सेलिब्रिटीचा डाएट प्लॅन आज आपण पाहणार आहोत. तर ती सेलिब्रिटी म्हणजे भूमी पेडणेकर. आता भूमी पेडणेकर तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर त्या मूवीमध्ये जर तिची फिगर तुम्ही पाहिली असेल, अशा पद्धतीची होती आणि आता जसं की म्हणजे तिला पाहून आपण इतकं मोटिवेट झालं पाहिजे की तिला बघून आपल्याला विश्वासच बसणार नाही की ही तीच आहे. इतकं तिनं स्वतःला बारीक केलं, इतकं तिनं छान तिची फिगर मेंटेन केली आहे आणि इतकंच नाही तर वजनसुद्धा तिने इतकं छान मेंटेन केलं आहे, तिचं इतकं कमी केलं आहे. आणि शिवाय तिचं असं म्हणणं आहे, भूमी पेडणेकरचं, दम लगा के हैशा मूवीनंतर तिने तिच्या वेट लॉसला सुरुवात केली आणि वेट लॉसला सुरुवात केल्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की आपण कोणा स्पेशल असा डाएट प्लॅन घ्यायचा नाही. तिने तिच्या आईसोबत चर्चा केली, आईसोबत बोलून किंवा इंटरनेटवरती यूट्यूबवरती वगैरे सर्च करून डाएट प्लॅन तिने स्वतःच्या गोष्टी फॉलो केल्या आणि सोबतच तिने व्यायाम देखील केला आहे. आणि व्यायाम म्हणजे ती जे ट्रेनिंग असतात ते 2 दिवस फॉलो करायची आणि बाकीचे 3 दिवस ती कार्डिओ करायची. तर अशा पद्धती आठवड्यातील 5 दिवस ती वर्कआउट करत होती आणि 2 दिवस आराम करत होती आणि डाएट अर्थातच सगळा फॉलो करायची. तर डाएटमध्ये ती कोणत्या कोणत्या गोष्टी खायची, तर तिचं म्हणणं असं होतं की स्पेशल काहीतरी वेगळ्या गोष्टी खाऊन आपण डाएट नाही करायचा, मन मारून नाही करायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यासुद्धा आपल्याला खाता आल्या पाहिजेत, कमी पोर्शनमध्ये, हेल्दी असल्या पाहिजेत त्या. जसं की लो ऑइल असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात हेल्दीमध्ये. तर अशा पद्धतीचं तिचं डाएट तिने फॉलो करायचं असं ठरवलं. तर कोणता डाएट प्लॅन तिने फॉलो केला आणि तिचं वजन आता 50 ते 55च्या पेक्षासुद्धा कमी आहे, म्हणजे 50 किलोपर्यंत तिने तिचं वजन कशा पद्धतीने आणलं आणि कोणता डाएट प्लॅन फॉलो केला, तेच आता आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे. जर भूमी पेडणेकर हिचं वजन तिने 34 किलो वजन कमी केलं आहे आणि हे 34 किलो वजन कमी करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. 34 किलो वजन तिने फक्त आणि फक्त 4 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती जास्त, म्हणजे जवळजवळ 15 दिवसामध्ये 5 ते 6 किलोपर्यंत वजन तुम्हीसुद्धा कमी करू शकता. ती एक प्रेरणा आहे वेट लॉसमध्ये सगळ्यांसाठीच. तर चला मग तिचा डाएट प्लॅन आपण पाहूयात काय होता. सगळ्यात
पहिलं म्हणजे डिटॉक्स वॉटर. डिटॉक्स वॉटर रोज आपल्याला डेली घ्यायचंच आहे, जसं की माझ्या बाकीच्या सुद्धा डाएट प्लॅन्समध्ये मी शेअर केलेलं आहे. तर आजचा सुद्धा डाएट प्लॅन भूमी पेडणेकरचा आहे. तर भूमी पेडणेकर तिच्या वेट लॉस ड्रिंकमध्ये म्हणजे मॉर्निंग ड्रिंकमध्ये कोणतं वॉटर घेत होती. तर भूमी पेडणेकर तिच्या वेट लॉस डिटॉक्स ड्रिंकमध्ये रोज सकाळी लेमन वॉटर घ्यायची. म्हणजे सिंपल आपलं लेमन वॉटर जे मी तुम्हाला सांगितलं, कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते ती घेत होती, किंवा त्याच्याऐवजी पुदिना आणि काकडी घालून ती डिटॉक्स वॉटर एक जार भरून ठेवते आणि ते पाणी ती दिवसभरामध्ये पित असते, किंवा सकाळी सकाळी सुद्धा 1 ते 1.5 ग्लास ती त्या पाण्याचा घेत असते. तर हेच तिचं डिटॉक्स ड्रिंक असतं. आणि यानंतर ब्रेकफास्टमध्ये भूमी पेडणेकर काय घेते, तर ब्रेकफास्टमध्ये ती म्युसली घेणं प्रेफर करते. आता म्युसली रिलेटेड काही इन्फॉर्मेशन इथे मी देते, म्हणजे ज्यांना म्युसली म्हणजे काय असतं ते माहीत नाही त्यांना डिटेलमध्ये त्याच्याबद्दल वाचता येईल, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कळेल. ठीक आहे. तर ब्रेकफास्टमध्ये ती म्युसली घेते, त्याच्यासोबत 1 ग्लास भरून मिल्क घेते, जे खूप लो फॅट असतं, म्हणजे स्किम्ड मिल्क ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं दूध ती रोज घेते. आणि आपल्या नॉर्मल दुधापेक्षा हे जे दूध असतं ना ते स्वस्त असतं, किंमत त्याची खूप कमी असते, कारण त्याच्यातले जे फॅट्स असतात, साई वगैरे असते, ते सगळं काढून घेतलेलं असतं, त्यामुळे ते खूप स्वस्त असतं. तर कोणीही ते खरेदी करू शकतं. सोबतच ती अजून जर ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन असतील तर ती एग व्हाईटचं जे ऑमलेट असतं ते घेते, किंवा पपईचा बाउल घेते, सोबतच 1-2 ॲपल, अशा पद्धतीच्या गोष्टी तिच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड असतात. यानंतर भूमी मिड मॉर्निंगमध्ये काहीच घेत नाही, डायरेक्ट लंच करते. तर लंचमध्ये काय खाते ते आता पाहूयात. तर लंचमध्ये ती डाळ, चपाती म्हणजे चपाती घेत नाही, ती मल्टीग्रेन रोटी घेणं प्रेफर करते. डाळीसोबत एक भाजीसुद्धा असते, डाळसुद्धा असते, सोबतच मल्टीग्रेन रोटी घेणं ती प्रेफर करते. म्हणजे चपातीपेक्षा मल्टीग्रेन म्हणजे भाकरी असतं ते घेऊ शकतं, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्ही घेऊ शकता, नाचणीची, तांदळाची. तर तांदळाची भाकरी शक्यतो नाही, बाकीच्या ह्या 3 भाकऱ्यांमधली तुम्ही कोणतीही भाकरी खाऊ शकता. किंवा मल्टीग्रेन आटा मिळतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिठं असतात आणि त्याच्यापासून भाकरी बनवतात. तर तशा पद्धतीची सुद्धा तुम्ही भाकरी बनवू शकता. आणि भाजी, डाळ याच्यासोबत तुम्ही ते घ्यायचं आहे. सोबत तुम्हाला भरपूर असं सॅलडसुद्धा घ्यायचं आहे. सॅलड तुम्हाला डेली घ्यायचंच आहे, ते अजिबात मिस करायचं नाही आहे. घरचं जेवण खाणं भूमी प्रेफर करते. त्यानंतर मग इव्हनिंगला काय घेते, तर इव्हनिंगला ती ग्रीन टी घेणं प्रेफर करते. ग्रीन टी सोबत ती 4 ते 5 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड अशा पद्धतीचं तिचं इव्हनिंगचं स्नॅक्स असतं. ठीक आहे. तर स्नॅक्समध्ये तुम्ही दुसरं मखाना वगैरे किंवा चणे वगैरे अशा गोष्टीसुद्धा घेऊ शकता. आता चणे म्हटलं की गॅस वगैरे होण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आलटून पालटून कधीतरी या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर प्रोटीनचे भरपूर असे सोर्स आहेत आणि भरपूर असं फायबर तुम्हाला याच्यातून मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्राचा काहीच खर्च करायला लागत नाही. घरचं अन्न आहे, सगळं घरचं, घरी जे बनतं तेच आपल्याला खायचं आहे. त्यामुळे फक्त पोर्शन कंट्रोल करायचं आहे. आता भाकरी तुम्हाला एकच खायची, मीडियम साईजची छोटीशी. तर अशा पद्धतीचं सॅलड वगैरे एक्स्ट्रा खाल्लं तरी चालेल, पण भाकरी वगैरे कमी खायची. भाजी जास्त खाल्ली तरी चालणार आहे, पण भाकरीची क्वांटिटी कमीच ठेवायची आहे. प्रत्येक जो तुम्ही दिवसभरात आहार घेता त्याची क्वांटिटी कमी. आता वजन कमी होईपर्यंत तरी तुम्हाला बऱ्यापैकी कमीत कमी खावं लागेल. आणि वजन कमी झाल्यानंतर मग तुम्ही नेहमी जेवता तसं मीडियम खाऊ शकता. खूपच म्हणजे तेव्हा तुम्ही खूपच लो कॅलरीजमध्ये नाही जायचं. पण आता सध्या तुम्हाला जर क्विक वेट लॉस करायचं आहे भूमीसारखं, 4 महिन्यात 32 किलो म्हणजे नॉट अ जोक. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 15-20 दिवसातच तिने किती वजन कमी केलेलं आहे. तर मग इव्हनिंगचं स्नॅक्स झालं. यानंतर भूमी डायरेक्ट डिनर करते. तर डिनर तिचा जो असतो ते 7 ते 8च्या दरम्यान, म्हणजे 8च्या आधीच डिनर कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या झोपायच्या टायमिंगमध्ये आणि डिनरमध्ये किमान 3 तासाचा तरी गॅप असला पाहिजे. त्यामुळे डिनर तुमचा लवकर झाला पाहिजे, म्हणजे अन्न पचतं आपण खाल्लेलं, डायजेशन चांगलं होतं आणि कोणत्याही पद्धतीचं ब्लॉटिंग, गॅसेस वगैरे तुम्हाला होत नाहीत. तर मग डिनरमध्ये ती काय घेते, तर डिनरमध्ये ती सॅलड, खूप हलका असा डिनर घेणं प्रेफर करते रात्रीच्या वेळी. म्हणजे जसं की सॅलड असतंच, सोबत ग्रिल फिश, ग्रिल चिकन किंवा ग्रिल पनीर अशा पद्धतीचा खूप हलका
प्रोटीन आणि फायबरने भरलेला अशा पद्धतीचा तिचा डिनर असतो। खूप सिंपल आणि लाईट असा डिनर रात्रीच्या वेळी केला तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त मदत होते। केव्हाही लक्षात ठेवायचं, रात्रीचं अन्न आपण खूप हलकं आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये खाल्लं पाहिजे, जेणेकरून आणि प्रोटीन आणि फायबरयुक्त अन्न रात्रीच्या वेळी खाल्लं तर तुम्हाला डायजेशन तर चांगलं होतंच, सोबत तुमचं वजन अजिबात वाढत नाही आणि वजन कमी करायला तुम्हाला खूप जास्त हेल्प होते। तर अशा पद्धतीचा दिवसभराचा भूमी पेडणेकरचा डाएट प्लॅन आहे, जो फॉलो करून तिने दम लगा के हैशानंतर फक्त आणि फक्त 4च महिन्यात 34 किलो वजन कमी केलं होतं। तर ती करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता आणि मी सुद्धा नक्कीच करू शकते। तर मला तरी सध्या 10 किलो वजन कमी करायचं आहे। तुम्हाला अजून किती किलो वजन कमी करायचं आहे मला नक्की कमेंट करून सांगा। डिलिव्हरीनंतर बऱ्यापैकी महिलांचं वजन वाढतं आणि त्यानंतर ते कमी करायला आता सेलिब्रिटी लोकांकडे तर कसं त्यांच्याकडे वेळ असतो, त्यांच्याकडे मुलं सांभाळायची जबाबदारी नसते, तसं आपल्याकडे नसतं। हाऊसवाईफ ज्या आहेत आपण घरात असतो, आपल्याला बाळं सांभाळायची असतात, घरातली कामं असतात, बऱ्याच गोष्टी असतात, तर स्वतःला थोडाच टाईम मिळतो आणि त्याच्यात आपण काय काय करणार। पण स्वतःसाठी वेळ नक्की काढा, स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये मेंटेन राहणं, फिट राहणं आणि स्वतःसाठी जगणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे स्वतःला नेहमी मोटिवेट करा। लोकांचं काय, लोक तर बोलतच राहतात, जसं की भूमीचं सुद्धा असं म्हणणं आहे की खूप वेट वाढलं तरी लोक बोलतात आणि वेट खूप कमी झालं तरी लोकांच्या चर्चेचा आपण विषय बनून जातो। पण नेहमी तेच करा जे तुमचं मन सांगतं। खुश राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा आणि जास्त कोणत्याही गोष्टीचं स्ट्रेस टेन्शन घेऊ नका। स्ट्रेस घेतला तर वजन कमी होणार नाही। विदाऊट स्ट्रेस तुम्ही गोष्टी फॉलो करा, छान गोष्टी करा आणि मन प्रसन्न राहील अशा गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचं वेट लॉस अचीव होईल आणि भूमी पेडणेकर सारखं तुम्ही सुद्धा तुमचं वजन लवकरात लवकर कमी करून पोट वगैरे जे सुटलेलं असेल, जी काही तुमची वेट लॉस संबंधीची जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील सगळे दूर होतील आणि माझ्याकडून तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला सुद्धा आवडेल। चला तर मग एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत, म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा बेनिफिट होईल। चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीचा इन्स्पायर्ड डाएट प्लॅन पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती नक्की बनवेन। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।